नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही दररोज व्यायाम करता, तुम्ही कॅल्शियमच्या गोळ्या, व्हिटॅमिन डी आणि वेदनाशामक औषधं घेता, तुम्हाला आवश्यक असलेलं सर्व काही खाता, तुम्ही सकाळी फिरायलाही जाता, पण तरीही तुमचे हात आणि पाय नेहमी जड वाटतात. गुडघेदुखी, पाय जळतात आणि संध्याकाळपर्यंत तुमचं शरीर पूर्णपणे थकलेलं असतं. जर तुम्हाला वाटत असेल की हे सर्व तुमच्या वयाचा परिणाम आहे, तर आज मी तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहे जे तुम्ही कदाचित यापूर्वी कधीही ऐकलं नसेल. समस्या तुमच्या वयाची नाही, समस्या तुमच्या शरीरामध्ये होत असलेल्या मूक नुकसानाची आहे. आणि तुम्हाला सर्वात धक्कादायक गोष्ट माहीत आहे का? हे नुकसान अहवालांमध्येही दिसत नाही. कल्पना करा, जर वय हे एकमेव घटक असतं तर काही लोक 40 किंवा 45व्या वर्षी इतके सक्रिय कसे असतात, आणि तरीही काही 35व्या वर्षीसुद्धा थकलेले का दिसतात? काहींना सांधेदुखी असते, काहींना पाय जड वाटतात, काहींना चालताना वेदना होतात आणि काहींना दिवसभर ऊर्जा कमी असते. आणि बहुतेक लोक ते हाताळण्यासाठी वेदनाशामक औषधं घेऊ लागतात. आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेऊ लागतो किंवा स्वीकारतो की आपण आता म्हातारे झालो आहोत आणि असंच जगावं लागतं. पण खरा शत्रू काहीतरी वेगळाच आहे, ज्याला आपण विचार करत नाही. विचार करा की तुमचं शरीर एक कार्यशाळा आहे आणि या कार्यशाळेमध्ये दररोज थोडीशी झीज होते. याचा अर्थ मशीन्सना किरकोळ समस्या निर्माण होतात, जे अगदी सामान्य आहे. अर्थात कार्यरत असलेल्या कोणत्याही मशीनला झीज ही येतेच, परंतु जर ही झीज हलकं तेल लावून किंवा काही घट्ट करून दुरुस्त केली नाही तर हे लहान झीज हळूहळू जमा होतात आणि भविष्यात एक मोठी समस्या बनू शकतात. त्याचप्रमाणे 35-40 नंतर आपलं शरीर वृद्ध होऊ लागल्यावर 3 मोठे बदल होऊ लागतात: जळजळ, खराब रक्ताभिसरण आणि इन्सुलिन प्रतिरोध. जळजळ ही शरीरातील एक प्रकारची आग जळत असते. कमकुवत रक्ताभिसरण म्हणजे दुरुस्तीचं साहित्य वेळेवर त्यांच्या गंतव्यस्थानावरती पोहोचत नाही. आणि इन्सुलिन प्रतिरोध म्हणजे शरीराच्या पेशी इन्सुलिनला प्रतिसाद देणं थांबवतात आणि याचा परिणाम म्हणून वेदना, कडकपणा आणि अकाली वृद्धत्व सुरू होतं. गेल्या अनेक वर्षांपासून मी एक गोष्ट लक्षात घेत आहे. 35 ते 60 वयोगटातील बहुतेक लोकांचे अहवाल हे सामान्य आहेत. साखर थोडीशी सीमारेषेवरती असू शकते, कॅल्शियम थोडं ठीक आहे, कधीकधी ते थोडं कमी असतं किंवा मग व्हिटॅमिन डी देखील चढ उतार होत असतं. म्हणजेच असं दिसतं की काही गंभीर समस्या नाही. बरोबर, हे थोडंसं 1920पर्यंतच आहे. पण शरीर अजूनही हार मानतं. जेव्हा आपण मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला जुनाट, कमी दर्जाची जळजळ आढळते, जी दृश्यमान किंवा लगेच वेदनादायक नसते, परंतु हळूहळू शरीराला वृद्ध करत असते. येथे एक साधा घटक येतो ज्याला आपण अनेकदा मधुमेहावरती उपचार मानतो, परंतु प्रत्यक्षात ते या समस्येसाठी खूप प्रभावी आहे. ते म्हणजे मेथीचे दाणे. मी मेथीच्या बियांना जादू मानत नाही आणि मी असंही म्हणत नाही, परंतु विज्ञान आणि आयुर्वेद दोघेही सहमत आहेत की मेथी शरीराची नियंत्रण प्रणाली मजबूत करते. जेव्हा तुम्ही मेथीचे दाणे पाण्यात भिजवता तेव्हा त्यातील विरघळणारं फायबर सक्रिय होतं. हे फायबर काय करतं? ते केवळ तुमचं पचन सुधारत नाही, तर ते जळजळ शांत करतं, शरीरामध्ये रक्तप्रवाह राखतं आणि पेशींना पुन्हा इन्सुलिनशी संवाद साधण्यास शिकवतं. जणू काही आपल्या पेशींचे दरवाजे बंद आहेत. ते इन्सुलिनला उघडू देत नाही आणि मेथी या पेशी उघडण्यास प्रवृत्त करण्यासाठी मध्यस्थ म्हणून काम करते. मग तुम्ही पुरुष असो वा महिला, 35 वर्षांपेक्षा जास्त वयाचे असाल किंवा तुम्हाला सकाळी सांधेदुखी किंवा कडकपणा येत असेल, दिवसभर थकवा जाणवत असेल, पोटाची चरबी वाढत असेल, जी इन्सुलिन प्रतिरोधकता दर्शवते, मधुमेहाचा कुटुंबातील इतिहास असेल किंवा लवकर वृद्ध तुम्ही होत चालले असाल किंवा तुमची त्वचा खराब होत असेल किंवा तुम्हाला असं वाटत असेल की तुम्ही इतके वयस्कर नाही आहात परंतु तुमच्या समस्या लवकरच वाढत आहे, तर तुम्ही आजच मेथीचे दाणे घेणं सुरू करावं. हे तुमच्यासाठी एक उत्तम उपाय आहे. जेव्हा तुम्ही दररोज सकाळी भिजवलेले मेथीचे दाणे खाता तेव्हा तुमच्या शरीराला एक सिग्नल मिळतो. तुम्हाला माहिती आहे का तो सिग्नल काय आहे? जगण्याचा मार्ग बंद करून दुरुस्ती मोड चालू करण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच काही लोक म्हणतात की भिजवलेले मेथीचे दाणे वय वाढवतात पण शरीर तरुण राहतं.
पण सावध राहा मंडळी, मेथीचे दाणे चुकीच्या पद्धतीने खाल्ल्याने तुम्हाला फायदा होणार नाही, तर संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण मी ते घेण्याची योग्य पद्धत, योग्य वेळ आणि प्रमाण तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये काही उपयुक्त माहिती मिळाली असेल तर कृपया ती लगेच लाईक करा आणि इतरांसोबत शेअर देखील करा. जर तुम्हाला वैयक्तिकृत काही सल्ल्यांची आवश्यकता असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आता भिजवलेले मेथीचे दाणे घेणं हे काही रॉकेट सायन्स नाही आहे. ते खूप सोपं आहे. तुम्हाला फक्त योग्य डोस आणि वेळ माहिती असणं आवश्यक आहे. यासाठी रात्री 1 चमचा मेथीचे दाणे घ्या, ते 1 कप पाण्यामध्ये भिजवा आणि सकाळी पाणी गाळून घ्या आणि रिकाम्या पोटी प्या. मेथीचे दाणे चावा आणि नंतर ते खा. नेहमी 1 चमचा, जास्तीत जास्त 1 चमच्याने आपण सुरुवात करू शकता. जर तुम्हाला 2 चमचे किंवा त्याहून अधिक घ्यायचं असेल तर तुम्हाला 1 चमच्यापेक्षा जास्त घेण्याची गरज नाही. नेहमी लहान सुरुवात करा आणि नंतर हळूहळू डोस वाढवा. तुमचं शरीर कसं प्रतिसाद देतं ते पहा. पण मी अनेकदा लोकांना एक चूक करताना पाहते, ती म्हणजे ते 2 दिवस घेणं, नंतर सोडून देणं आणि नंतर पुन्हा म्हणणं की हे मदत करत नाही. मंडळी, लक्षात ठेवा, हे वेदनाशामक नाही आहे जे तुमच्या समस्या त्वरित सोडवेल. हे एक सिग्नल आहे, एक प्रकारची थेरपी आहे जी तुमच्या शरीराला समजून घेण्यासाठी वेळ हवा आहे. म्हणून तुम्ही ते किमान 21 दिवस नक्कीच वापरून पाहिलं पाहिजे आणि सर्वोत्तम परिणामांसाठी मी ते 3 ते 4 महिने नियमित घेण्याची शिफारस करते. मंडळी, तुम्हाला ते 3 ते 4 महिने घ्यावं लागेल. याबद्दल काळजी करू नका, कारण योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य पद्धतीने घेतल्यास तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम जाणवणार नाहीत. आणि हो, हे फक्त वेदनांसाठी नाही तर वृद्धत्वाची प्रक्रिया मंदावण्यासाठी हा एक उत्तम घरगुती उपाय आहे. सकाळी उठताच तुमच्या हात पायांमध्ये कडकपणा जाणवतो हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही कधी मेथी खाल्ली आहे का? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. मंडळी, आरोग्य म्हणजे फक्त रिपोर्ट असणं नाही. आरोग्य म्हणजे हलकं वाटणं, लवचिकता असणं आणि जीवनाचा पुरेपूर आनंद घेता येणं. तसंच जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, कारण येथे मी म्हातारपणामध्ये निरोगी राहण्याचे विशेष महत्त्वाचे नियम सांगत असते जे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरतात. मी तुम्हाला पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये एका महत्त्वाच्या विषयावरती भेटेन. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, हसत राहा, दररोज काहीतरी नवीन शिकत राहा, जेणेकरून तुम्ही कायमचे निरोगी राहू शकाल. धन्यवाद.